कार्यक्रम झाला जोमात, जळणारे गेले कॉमात. तर कस काय मंडळी, रात्रीचा कार्यक्रम तर काय एकच नंबर चालला होता. मला वाटलं पण नव्हतं की एवढी मजा येईल. पण कार्यक्रमावरून यायला वाजली होती 12. मग काय, सकाळी उठायच्या आधीच सगळ्यांनी बाजरी वाळत घातली होती. आपल्याला तर काही कामच करायला नाही लागलं. सगळं काम आयतच झालतं. मग मी निघालो होतो हॉटेलवर, पण आजी म्हणत होती थांब थांब एवढं घेऊन जा. शेवटी हाका मारून मारून घेतलं फादरला बोलून. म्हणली ये इकडं एवढं घेऊन जा. पप्पांना गाडीत घेऊन आपण डायरेक्ट गाडी काढली हॉटेलच्या दिशेने. म्हणलं चला हॉटेल गाठू, नाही तर अक्का आपल्याला गाठते. अक्का साहेबांनी आम्हाला गाठायच्या आधी आम्हीच गाठलं हॉटेल. म्हणलं चला जरा काम करू. कस्टमर तर चालूच होतं, पण आमच्या दोघांचे काही वेगळेच चाळे चालले होते. त्याला म्हणतात ना येडे चाळे. तसं तर मला हॉटेलवर पोहोचल्यावर डायरेक्ट भूक लागती, तशी काय आधी मध्ये भूक लागत नाही. पण प्रथमेश म्हणला जेवायला काय भेटणार नाही. मग काय बिन जेवता आलो घरी. आप्पासाहेबांचा बर्थडे होता. म्हणलं चला विश करून टाकू. आप्पाला म्हणलं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुला उदंड आयुष्य लाभो. पण म्हणलं थांब मला फटाकडा लावायची तुझ्या खाली. त्याला खाली खाली नको लावू म्हणलं बाबा, फुटपाजन. आप्पा शेट घरी गेल्यावर म्हणलं चला थोडंफार काम करून घेऊ. पप्पांनी सांगितलं होतं तेवढी बाजरी अख्खी गोळा करून घे. म्हणलं आता ह्यांनी कवर खेळत बसायचं, हे तर आयुष्यभर गेलं तरी बाजरी गोळा नाही व्हायची मला. मग बाळू काका म्हणले डायरेक्ट ओढून घे, खेळत नको बसू. मग डायरेक्ट तळवट घेऊन डायरेक्ट कोडाय सुरुवात केली. पप्पा येतो सगळी बाजरी झालती झाकून. म्हणलं टाकायचं नव्हतं पण झाकाय होतो. जाऊ दे म्हणलं आता तेवढं ते तेवढं. आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त डायरेक्ट आप्पासाहेबांची अक्कासाहेबला भेट होती. म्हणलं चला आप्पासाहेबांना अक्कासाहेबला घेऊन जाऊ. आप्पासाहेबांनी डायरेक्ट बिर्याणी पॅक करून म्हणलं चला जाऊ आता घरी, एवढं पार्सल देऊन येऊ. पण घरी जाता आता डायरेक्ट आलतो मारुतीरायांच्या मंदिरात. म्हणलं काकड्याचं नियोजन कस काय चाललंय बघावा. काकांचं फादरचं चांगलंच चाललं होतं काम. म्हणलं चल द्या मी निघतो, आप्पाला सोडून हॉटेलवर जायचंय. तर चला मग आपण भेटू पुढच्या मध्ये. चला बाय.